एक सविस्तर आपण बातमी बघूयात। हिवाळी अधिवेशनासाठी 18 ते 20 हजार कर्मचारी आणि अधिकारी नागपूरमध्ये मुक्कामी असणार आहेत। उद्यापासून नागपूरमध्ये विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू होणार आहे। 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे आणि त्यासाठीच ही कर्मचाऱ्यांची सगळी तयारी सुरू आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यांना। नागपुरातील गुलाबी थंडीत इथलं राजकीय वातावरण तापणार आहे। उद्यापासून विधिमंडळाचं सचिवालय नागपुरात येणार। आपण बघू शकतो या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि 16 तारखेपासून महाराष्ट्राचं संपूर्ण सरकार जे आहे ते नागपुरात असणार आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये इथलं राजकीय वातावरण जे आहे ते तापणार आहे। सचिवालयाचे जे कर्मचारी आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून विधिमंडळाचं संपूर्ण सचिवालय या ठिकाणी नागपूर विधानभवन परिसरातून सुरू होणार आहे। आपण बघू शकतो तयारीचा शेवटचा हात जो आहे तो या ठिकाणी मारला जातोय। 16 ते 21 असं एक आठवड्याचं कामकाज सध्या तयार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि यावेळेस या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच आमदारांच्या दोन्ही सभागृहात म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये टेबल्स खुर्च्या ज्या आहेत त्या नवीन लागलेल्या आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी,